नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण तुळजापूरला आलेलो आहे. तर तुळजापूरचं जे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, तर हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता सध्याला आपण इथं पार्किंगमध्ये उभं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय सगळं. हे पार्किंगची इथं सोय आहे. तर पार्किंगला इथं आपण आता उभा राहिलेलो आहे. तर आपण आता गाडी वगैरे इथं पार्क केलेली आहे. तर आता आपण जाणार आहे. तर तुम्हाला पूर्ण मंदिर वगैरे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. इकडं पाठीमागं गाडी लावून आल्यानंतर पार्किंगमधूनच रस्ता आहे तिकडे साईडला निघायला. तर इकडच्या साईडनं तुम्हाला मी पूर्ण रस्ता दाखवतोय. पुढं आल्यानंतर एक अशा प्रकारे असं जे काय जे पूजेचं जे साहित्य असते, जे मंदिरात पूजा करण्यासाठी जे वापरतात ते साहित्य इथं विक्रीस उपलब्ध आहे. तर हे आपल्याला इथं घेता येतं विकत. अशा प्रकारे रस्ता आहे तिकडे जाण्याचा, म्हणजे पलीकडल्या साईडनं पण रस्ता आहे. हा जो रोड आहे तो जो पार्किंगकडून येण्यासाठीचा हा रोड आहे. आता मित्रांनो आपण मेन रोडला आलेलो आहे. आता हा जो तुम्ही रोड बघताय हा मेन मंदिराकडे जाणारा मेन रोड आहे. सकाळच्या आता 8:30-9 वाजलेले आहेत. तर या टायमिंगला जास्त अशी काही गर्दी नाही आहे. नुकतीच दुकान वगैरे उघडलेले आहेत. आता तुळजापूरचं जे मेन जे भवानी मातेचं मंदिर आहे, तुळजाभवानी मातेचं मंदिर जे आहे हे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतंय. तर मेन आपण मंदिराचं जे गेट आहे, तर या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहे. इथं चप्पल स्टँड वगैरे आहेत. एका साईडला चप्पल वगैरे सोडण्यासाठी सोय आहे. तर इथं आपण चप्पल वगैरे सोडून आतमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही समोर बघताय, अशा प्रकारे मंदिर आहे. तर ही जी समोर बघताय ते मंदिराची मेन एंट्री करण्याची जी जागा आहे ती आहे. मंदिराच्या आतमध्ये एंट्री करताच आपल्याला समोर उजव्या साईडच्या साईडला जे काय आपल्याला इथं दगडाचं बांधलेले एक विहीर दिसते. तर यामध्ये आंघोळ करण्यासाठीची सोय आहे. एक पाणी आहे थोडंसं त्यात कमरेभर, आणि आत वगैरे शिडी वगैरे आहे ते तुम्हाला मी समोर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर अशा प्रकारे तिथं आंघोळीची सोय आहे. काही लोक इथं पण आंघोळ करतात. इथं आम्ही बाहेरच आंघोळ करून आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही इथं आंघोळ करण्याची आम्हाला तशी काही गरज वाटली नाही. तर बघू शकता मित्रांनो, ही समोर अशा प्रकारे विहीर आहे. तर खाली अशा प्रकारे पाणी वगैरे आहे आणि शिडी वगैरे तर तुम्ही व्हिडिओमध्ये आता समोर बघू शकता. तर इथं आंघोळ करण्यासाठीची सोय आहे. हे असं जास्त पाणी नाही आहे, पण तिथं आंघोळ करता येते. आता इकडं जर समोर तुम्ही बघितलं तर हे सरळ जे पायऱ्या आहेत हे तिकडं मंदिराकडे जात आहेत दर्शन वगैरे घेण्यासाठी. पण जे उजव्या साईडची जी ही लाईन बघितली तर इथं गोमुख तीर्थ जे आहे, म्हणजे गाईमुखातून पाणी येतं, तर तिथं तिकडं जाण्यासाठी ती लाईन लागलेली आहे. तर ह्या लाईनमधून आपण तिकडे जाणार आहे आता. आता आपण गोमुखाचं वगैरे दर्शन घेऊन आतमध्ये हा जो दरवाजा आहे, इथून भवानी मातेचं जे मंदिर आहे, तर इथं आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर इकडच्या साईडला, म्हणजे इकडच्या उजव्या साईडला जे आहे ते तिकडून दर्शन करून आलेले लोक आहेत. आणि इथून जर डाव्या साईडला जर तुम्ही बघितलं इकडच्या साईडला, तर दर्शन वगैरे इथं पण एक छोटंसं मंदिर आहे. तर इथं दर्शन वगैरे घेऊन परत आपण आतमध्ये जी मेन मूर्ती आहे
तिथं दर्शन करण्यासाठी आपण जाणार आहे आता. आता आपण मुख्य दर्शन रांगेकडे आलेलो आहे. तर ही मुख्य दर्शन रांग आहे. तर थोडं सकाळ सकाळ असल्यामुळे थोडंसं गर्दी कमी आहे आणि त्याच्यामुळे हे वरच्या जे साईडचा जे मजला आहे तो असा पूर्ण रिकामा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर पण भरपूर नंबर आहेत. असं थोडंसं राऊंड मारून म्हणजे खालच्या मजल्यावर गेल्यानंतर तिथून परत रांग चालू होते आणि मग वरच्या साईडला मंदिराकडं येण्यासाठी रस्ता आहे. तर आपण जो तळमजल्यातला जो दर्शन मंडप आहे तर या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर हे दर्शन मंडप आहे जे पूर्णपणे असं भरलेलं आहे आणि तिकडच्या साईडला पण तुम्ही बघितलं. आता हे सकाळी असल्यामुळे एकच मंडप भरलेला आहे. असे 4-5 मंडप आहेत ते पूर्ण भरलेले असतात. पुढं जर आपण आता बघितलं तर एवढी सगळी लाईन क्रॉस करून आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे आलेलो आहे आणि उजव्या साईडला जर तुम्ही दुसरी लाईन बघितली असेल, तुम्ही जर बघत असाल उजव्या साईडला, तर त्या लाईनचा विषय असा आहे की त्या लाईनमधून 100 रुपये वगैरे असं तिकीट काढून त्या लाईनने येता येते. 100 रुपये 500 रुपये. पण तरीसुद्धा त्यांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापासून एकदम लांबून असं मूर्तीचं दर्शन आहे. त्यांच्या पुढं आपलं दर्शन असतं. म्हणजे एकंदरीतपणे फ्रीमध्ये जर आपण दर्शन घेतलं तर एकदम जवळून दर्शन मिळते आणि पैसे देऊन जर दर्शन घेतलं तर हे बऱ्यापैकी लांबूनच दर्शन घ्यावं लागतं आपल्याला. सध्याला आपण आता मंदिराच्या मुख्य मूर्तीपाशी आहे. आता मुख्य गाभाऱ्यात आहे. समोरच तुम्हाला झूम करून मी देवीची मूर्ती दाखवतो. तर इथं मोबाईल वगैरे जास्त अलाउड नाही आहे. तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरातून पुढं बाहेर आल्यानंतर इकडे साईडला असे वेगवेगळ्या जे प्रसिद्ध देवस्थान आहेत त्यांची मंदिर आहेत छोटी छोटी इथं. तर हे तुम्ही बघू शकताय. इकडे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. परत इकडं जेजुरीचं खंडोबाचं मंदिर आहे आणि या साईडने परत पाठीमागच्या साईडने तुम्हाला मी आता मेन जे मुख्य मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. दर्शन हे घेऊन झाल्यानंतर इकडच्या साईडला आपण मंदिराच्या डाव्या साईडला आलेलो आहे. तर इथं LED वर पूर्णपणे देवीचं जे काही इथं दर्शन आपल्याला किंवा कपडे वगैरे हे सगळे इथं दाखवले जातात. तर तसंच आपण इकडे समोरच्या साईडला आलेलो आहे. देणगी कक्ष वगैरे इकडे साईडला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्येच. आता मंदिरामध्ये आपण दर्शन वगैरे घेऊन पूर्ण आता दर्शन कंप्लीट करून आपण बाहेरच्या साईडला निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण बाहेर आलेलो आहे. तर अशा प्रकारे इथं कुंकू वगैरे प्रसाद वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर इथून आपण तो विकत घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुळजाभवानी मातेचं मंदिर हे पूर्ण बघितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.